प्रिया घरात हायदोस घालून राहिली आणि कोणीच काहीच बोलना तिला। आता तर तिने हद्दच केली, तोंड वर करून मला म्हणते कशी सत्याने तिला लगीन करायला होकार दिला म्हणून। हा सत्य बी असं का वागतोय? अक्कल काय घाण ठेवली आहे त्यानं? म्हणे तिच्याशी लगीन करतोय। आत्या तू सत्यजितला आज ओळखतेस का? ज्या अर्थी प्रियाची एवढी मुजोरी वाढली आणि सत्यजित तिच्या होला हो म्हणतोय त्या अर्थी नक्कीच याच्यात काहीतरी गोम असणार। एवढं लक्षात येत नाही तुझ्या? माझ्या काय बी लक्षात येत नाही। यंग तू सत्याचा दोस्त आहेस ना, त्याला समजाव की त्या हलकट बाईच्या नादी लागू नगस, हाकलून दे तिला या घरातनं। म्हणून हिच्याशी लग्न करायला निघाय। आत्या सत्यजितचा हा एक प्लॅन आहे। हे बघ, प्रिया जशी आर्याला पुढे करून आपल्यावर कुरघोडी करते तसंच सत्यजितच्या डोक्यात सुद्धा काहीतरी असेल ना। माझ्या काय बी लक्षात येत नाही बघ। म्हणूनच सांगतो तू शांत राहा। बघ प्रियाचा बंदोबस्त झालाच आहे असं समज, फक्त सत्यजित योग्य वेळेची वाट बघतो। त्यामुळे जे काही घडते ना ते फक्त बघत राहा, उगाच त्रास करून घेऊ नकोस। मैं शांत राहू शकत नाही। आली ना आमची आठवण आली ना? अहो मुधोळकर आमचं व्यक्तिमत्वच तसं आहे। काही लोकांचा पिच्छा मी स्वप्नात सुद्धा सोडत नाही ना, त्यातले तुम्ही एक आहात। आणि तुमचा पिच्छा मी मरेस्तोवर सोडणार नाही। बोला हो बोला, हे तुमचा आवाज ऐकण्यासाठी आमचे कान तरसलेले आहेत। बोला, यू आर माय फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड। बोला, तुमचे विचार धन आम्हाला ऐकायचं आहे। मला जरा महत्वाचं बोलायचं तुझ्याशी। अर्थात तुम्ही काय मला जोक सांगायला थोडी फोन केलाय, आणि तुम्ही किती बोलगेळे आहात हे मला ज्ञात आहे। बोला दादा, मला असं वाटतं की आपण जरा भेटायला हवं। भेटायलाच हवं, नक्की भेटायला हवं। या एकदा आमच्या घरी एकदा चिटचॅट टू चिट करू। हा म्हणजे एकदाच भेटून आपल्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते मिटवून टाकूया। म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय मुधोळ? हे काय सुचवायचं काय तुम्हाला यातून? मला एक कळत नाही मुधोळकर, माझ्यासारख्या सामान्य राजकारणी समाजसेवक तत्शील माणसाची तुमचं का वेळोवेळ असतं? अहो तांबडे बाबांचे परमभक्त आम्ही, मुंगी सुद्धा मारत नाही आम्ही, आमच्याशी का वैर ठेवले तुम्ही हेच आम्हाला कळत नाही। दादा, किती दिवस तू तेच तेच बोलत राहणार? किती दिवस तुझे तेच तेच माकड चाळे आम्ही बघायचे, सहन करायचे? एकदाच भेटूया, आपलं जे काही आहे ते आपापसात समजुतीनं मिटवून टाकूया। अहो या ना मग, आमच्या निवासस्थानी या, तुमचे स्वागतच आहे। नाही, तुझ्या घरी नेहमीच भेटतो आपण, यावेळी आपण माझ्या ऑफिसला भेटूया। बोल, कधी येतोस? विचार करून सांगतो। तांबडे बाबांची सल्ला मसलत करतो। रिक्वेस्ट पेंडिंग, and for decision it will take 2 days, 2 working days actually. भरत चाले त्या सटवीचे तोंडाला येईल ते बडबडायला लागली होती, आणि कोणी काही सांगत चारे कशा पायी वैतागतीस? त्या सटवीमुळं। आता अजून काय केलं तिनं? काय केलं नाही ते विचार। हाय ती बाई तर हलकट हायच, पण मला एक कळत नाही ती बाई या घरात इतका बेशरमपणा करते आणि कोणी बी काही बी बोलना तिला। सगळे ढिम्म उभे आहेत तिच्या समोर। समद्यासनी जमत नाही तुझ्यासारखं समद्यांच्या अंगावर धावून जाया। हाय तर काय, आम्हाला नाही जमत तुझ्यासारखं विचार न करता भांडण कराय। आहे मला दोष देऊ नकस, त्यापेक्षा ना या घरात जे काही चाललंय ते बंद कर। आता सत्यानं सांगितलंय ना व तो काहीतरी करेल म्हणून, त्याच्या डोसक्यात काहीतरी हाय। समदे हेच म्हणते आहेत, नेत्रा बी हेच म्हणत होती आणि यंग बी हेच म्हणत होता की सत्याच्या डोक्यात काहीतरी हाय, पण नेमकं काय हाय?
अगं तो तर तिच्याशी लगीन करायला निघालाय, खुळागत करायला आहे तो. आणि त्या प्रियाला ना मी लय ओळखून आहे. ती इतक्या सहजासहजी तिच्या विरोधात खेळ खेळू द्यायची नाही, मी सांगते. चारे, प्रियाला तूच नाही समद घर ओळखून आहे. ओळखतात ना समजे, मग करा ना कोणी काहीतरी, हाकलून द्या ना तिला ह्या घरातून. अगं पण सत्याने सांगितलंय ना व त्याला थोडा येळ पाहिजे म्हणून. किती वेळ घेणार तो? हा अगं आर्यामुळं तो तिला हात बी लावायला तयार नाही. प्रियाला घराबाहेर काढायचं असेल तर कोणत्या तरी वेगळ्याच माणसाची मदत घ्यावी लागणार. आता कोणत्या वेगळ्या माणसाची मदत? अगं असेल काहीतरी सत्याच्या डोसक्यात. काय असणार आहे आता सत्याच्या डोक्यात आणखीन? येळ आली की कळल. ये आले की कळल, ये आले की कळल. प्रत्येक जण हेच म्हणत या, पण कधी येणार आहे ती येळ? या त्या सटवीला या घरात राहूच देणार नाही. मला बोलायचंय तुझ्याशी. बोल. तुझं माझ्याबद्दलचं मत बदललं हे खूप चांगलं झालं, पण सत्यजित हे सगळं इतक्या घाईत इतक्या अचानक घडतंय ना की माझा विश्वासच बसत नाहीये या सगळ्यावर. कारण तुझा आणि मंजिरीचा डिवोर्स होत असताना सुद्धा प्रिया, माफी मागू का त्यासाठी? ते सगळं 7 वर्षांपूर्वीच आहे. मी तुला म्हटलं ना त्या दिवशी, या 7 वर्षात मी सगळ्या गोष्टींच्या पलीकडे गेलोय. खरंच. बरं, मान्य आहे, पण फक्त माझा विश्वास बसावा म्हणून आपण उद्याच्या उद्या लग्न करूया. मला कुठलाही मोठा समारंभ नकोय. आपल्या लग्नाला कोणी आलं नाही तरी चालेल, कुठेही, म्हणजे एखाद्या मंदिरात जाऊन लग्न करूया, पण आपण उद्याच्या उद्या लग्न करूया. प्रिया, उद्याच्या उद्या कसं काय शक्य आहे? का शक्य नाहीये? हा प्रिया, हाच प्रॉब्लेम आहे तुझा. काय? तुला प्रत्येक गोष्ट घाईत हवी असते. हे बघ, मी नाही म्हणत नाहीये. हे बघ प्रिया, मला 1 दिवस दे विचार करायला. आता कसला विचार करायचा आहे तुला? कशासाठी वेळ हवाय आणखी? प्रिया, आपण दोघंही मच्युअर्ड इंडिव्हिज्युअल्स आहोत. आपल्या दोघांचेही संसार झाले, ते संसार मोडले. मग आता पुन्हा एकदा जर एकमेकांना लाईफ लॉंग कमिटमेंट द्यायची असेल तर विचार नको का करायला? शिवाय आर्याला पण हेच हवंय ना. तिला हेच हवंय ना की तिची मम्मा आणि तिचे बाबा दोघंही एकत्र राहावेत. प्रिया, मी तुझ्याकडे 1 दिवस मागतोय. 1 दिवस. ओके, फेर आहे ना, मी देते तुला 1 दिवस. माझं तुझ्यावर प्रेम आहे हे खरं आहे, पण फक्त प्रेमावर आयुष्य जगता येत नाही हेही तितकंच खरं आहे. 1 दिवसाची मुदत आहे तुझ्याकडे, पण उद्या मला तुझा निर्णय हवाय. शुअर? आत्या, तू जे काही केलंस ते चूकच होतं. अगं, हाणून मारूनच जर प्रियाला सरळ करायचं असतं तर मी किंवा सत्यजितने ते कधीच केलं असतं ना. मग का नाही केलं? कशाची वाट पाहत होतात? चारे, आत्या, हे बघ, सगळं काही प्लॅनिंग नुसार सुरू आहे. सत्यजित प्रियाचं बोलणं ऐकतो याचा अर्थ काहीतरी मेजर घडणार आहे. पण तू तिला आता उगाच डिवचू नकोस. तिने काही रागाच्या भरात काही उलट सुलट केलं ना तर आपल्याला उगाच आणखीन महागात पडेल. मग काय करायचं? तिची आरती ववाळायची की तिच्यावर फुलं उधळायची? किमान उलट सुलट तरी काही बोलू नकोस.
तिच्याच कलानं घे म्हणजे आपण तिला गाफील ठेवू शकू. मला नाही जमत असं नाटकी वागाया. आत्या हे करायलाच हवंय. प्रिया बेसावत असतानाच आपण तिला कोंडीत पकडू शकू. ठीक आहे, करते आता उद्यापासून तिचं कौतिक. काय गरज नाही, तू वागतीस तसंच वाग, उगाच नाटकं करायला जाऊ नये. नाही पण आजी त्यामुळे उगाच. अरे यंग, ती चांगलं वागाया जायची आणि त्या प्रियाला संशय यायचा काहीतरी काळबेर आहे म्हणून, आणि ती आपली चाल बदलायची. त्याच्यापर्यंत जे चाललं आहे तसंच चालू दे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, सत्या जे काय बोलल ते नीट ऐकायचं आणि त्याच्या मनाप्रमाणेच वागायचं. रिक्वेस्ट पेंडिंग and confirmation will take 2 working days at least. ये मुलाकात एक बहाना है, प्यार का सिलसिला पुराना है. ये मुलाकात एक बहाना है, मन मेरा कांच से भी नाजुक है, टूटने से इसे बचाना है. बाबा, प्यार का सिलसिला पुराना है. बाबा, ये मुलाकात एक बहाना है. सिलसिला पुराना है. बाबा, एकदम फ्रैंकली, तुम जो मिल गए हो तो ये लगता है कि जहां मिल गया. तो आता मग बाकी कुणी नको आम्हाला. ये जहां मिल गया. बुधळकरने आम्हाला बोलवलं, स्वतः फोन करून आम्हाला बोलवलं. मीटिंग मी म्हणले चिट्ट्या टुचित करू. बोललं खरं, का 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 असं बोलवलं मला? काही दगाफटका नाही करणार, काही घातपात, कन्फ्युजन आहे, जावं की नाही जावं, काय करावं, टू बी ऑर नॉट टू बी, असं अशी पोझिशन आहे. काय निर्णय? इतिहास पहा. अच्छा, आमचा मागचा इतिहास, आमच्यात काय काय घड. नाही आम्ही नाहीच होतो अफजल खान, ते तरी कुठे शिवाजी आहेत. नाही ना, तयारीने जायला पाहिजे, तयारीने जायला पाहिजे. अज्ञात स्थळी जाताना तयारीने जायला पाहिजे. काय बोलताय काय तुम्ही? आम्ही अजिबात नाही घाबरलो. तुम्हाला असं वाटतं आम्ही घाबरलो? तुम्ही असताना आम्ही कसं घाबरू मला सांगा. तो आमचा नाही, तुमचा अपमान आहे. म्हणजे आम्ही घाबरलो, तुम्ही असताना आम्ही नाही 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 नो नो नाही. हे बघा, आम्ही अजिबात नाही घाबरला. हा 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 तुम जो मिल, ते बघा तुम्ही असता. मी काय म्हणतो, आम्ही तुमचा अंगारा लावून जाऊ. तुमचा अंगारा आमच्याकडे, आमचा केस सुद्धा कोणी वाकडं असो अजिबात नाही. तुम्ही रक्षक आहात आमचे, आम्ही तुमचे परम भक्त आहोत.
जहां मिल गया ये मुलाकात के बहाना. प्रियाला लग्न करायचंय उद्याच. काय काय डोकं बिकं फिरलंय का तिचं? तिचं डोकं फिरलं नाहीये गौरांग, आत्ता ठिकाणावर आलंय. उगाच अशी घाई नाही करणार ती. दादा, तुम्ही अचानक तिच्याशी इतकं चांगलं वागायला लागलात म्हटल्यावर तिला नक्की संशय आला असणार. आणि म्हणून मग तिने आता उद्याच लग्न करायचंय असं म्हणून पलटवार केलं. मी चांगली ओळखते ना तिला. पण दादा, आता तू काय करणार आहेस? उद्यापर्यंतची मुदत घेतलीस खरी, पण तू उद्या तिला काय असं वेगळं सांगणार आहेस? लग्नाला होकार तर नक्कीच नाही देऊ शकत. आणि जर तू उद्या तिला नाही म्हणालास तर तिला कळेल की तू ब्लफ करत होतास. म्हणजे मग झालं सगळं बॅक टू स्क्वेअर वन. एका अर्थी चांगलंच झालंय. नाही म्हणजे जी गोष्ट आपल्याला करायचीच होती ती लांबवायची कशाला? उद्याच करून टाकू. म्हणजे नक्की काय करायचं ठरवलंय तुम्ही? सांगतो. तुला तर सांगावंच लागेल बिकॉज यू आर माय पार्टनर इन क्राईम. पण त्याआधी मला मंजिरीला भेटावं लागेल. काय झालं? अशी का बसलीस? काय नाही. काय झालं? या घरात काय चाललंय ना तेच कळत नाहीये मला. काय चाललंय? काय कळत नाही? तुमचं आणि दादांचं बोलणं झाल्यानंतर दादा एकदम अबोल झाले. ते कोणाशीच काही बोलत नाही, कोणाची विचारपूस करत नाही. ते एकदम शांत शांत झालेत ते. अंकिता, तुला दादाचा स्वभाव नवीन आहे का? एखादी गोष्ट त्याच्या मनाविरुद्ध झाली की तो असाच वागतो, असाच अबोला धरतो. पण ह्यावेळेस तुमचं बोलणं त्यांनी मनाला लावून घेतलेलं दिसतंय. जिवारी लागलं असेल त्यांच्या. अंकिता, मला मान्य आहे की मी लहान भाऊ आहे त्यांचा, पण जेवढी काळजी मनूची दादाला आहे ना तेवढीच काळजी मला आहे, तुला सुद्धा आहे. आणि मी जे काही बोललोय त्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. पण घरातल्या एखाद्या व्यक्तीसाठी एखादी चांगली गोष्ट करताना दुसरी व्यक्ती दुखावली जाणार नाही याची काळजी तर घ्यायला हवी ना. काय म्हणणं आहे तुझं? मला असं वाटतं तुम्ही दादांशी बोला. त्यांच्या मनातली कटुता जाणं फार गरजेचं आहे. बरं, ठीक आहे. काय करू मी? तुम्ही माफी मागा ना त्यांची. अंकिता, एखादा माणूस तेव्हाच माफी मागतो ना जेव्हा त्याच्याकडनं एखादी चूक घडलेली असते. मी दादाशी जे काही बोललोय, आमच्यात जे काही बोलणं झालंय त्यात मी कुठेही चुकलोय असं मला वाटत नाही. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. एखादी गोष्ट चूक आहे का बरोबर आहे हे जर का शोधायचं ठरवलं ना तर अख्खं आयुष्य कमी पडेल. आणि वेळीच जर का एखादी गोष्ट सावरून घेतली तर अनेक कटू प्रसंग टाळता येतात. मी काय म्हणते, काय हरकत आहे माफी मागितली तर? ते मोठे आहेत ना आपल्यापेक्षा. आणि मला ठाऊक आहे तुमचाही जीव तुटतो त्यांच्यासाठी. मला इतकंच कळतं, एखाद्यावर जर का प्रेम असेल ना तर ते त्याला सांगावं लागतं. न सांगता एखाद्याचं दुःख जसं कळत नाही ना तसं प्रेमाचंही असतं. तुम्हाला जे करायचंय ना ते तुम्ही करा,
पण ह्या घरातलं अबोल वातावरण पुन्हा स्थापित. थांब ग, देते तुला. जरा थांब, रडू नकोस. 2 मिनिटं थांब. 1 मिनिट. हा, तुला देते भात तू खायला. हा थांब, देते भाजी देते. आर्या, लई खुश दिसतेस. काय ग, काय झालं? पणजी, मला जे हवं होतं ते होणार आहे आता. काय होणार आहे? काय हवं होतं माझ्या राणीला? बाबा मम्माशी खूप चांगलं बोलतात आणि बाबा खूप प्रेम करतात मम्मावर. मम्मा इकडेच राहणार आपल्या सोबत कायमची, म्हणून मी एवढे खुश आहे. थांबा, मी बाबूला भरवते. चला भात तू खायला. भात खायचं.